नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत पदे भरण्याची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। याविषयी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काय आहे ही जाहिरात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो, इथे पाहू शकता की जाहिरात क्रमांक 5/2023, जाहिरात क्रमांक 6/2023, जाहिरात क्रमांक 7/2023। तर मित्रांनो, हे शुद्धीपत्रक आहे। तर याविषयी काय माहिती आहे हे आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजीच्या कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्येही प्रसिद्धी देण्यात आलेली होती। तर मित्रांनो, कोणकोणते पद आहेत याविषयी थोडंसं आपण पाहूया। तर इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की जाहिरात क्रमांक आणि पदाचे नाव 5/2023 रोजी कनिष्ठ सहाय्यक लेखा, 6/2023 विद्युत सहाय्यक, 7/2023 पदवी शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य, 8/2023 पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य। तर मित्रांनो, ही जी काही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती निघालेली आहे, याविषयी एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे। तर त्याची ही संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो, की यामध्ये मित्रांनो ऑनलाईन अर्जाची जी नोंदणी करण्याकरिताची वेब लिंक आहे, URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम जी तारीख आहे मित्रांनो, ती तारीख इथे पाहू शकता तुम्ही। अंतिम तारीख जी आहे ती 20/3/2024 अशी दिलेली होती। तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी काही आता तारीख आहे मित्रांनो, ती तारीख इथं पाहू शकता तुम्ही की 20/5/2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे। दरम्यान शासन निर्णय 27/2/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीमध्ये मागे घेण्यात येत आहे। नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गानिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल। तसेच सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक 3468 याप्रमाणे अशी माहिती आहे मित्रांनो। तर इतर याचिकाबाबत न्यायालयाचा आदेश 16/4/2024च्या अधीन राहून करण्यात येईल। ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत मित्रांनो, ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही। सुधारित रिक्त पदे, URL लिंक इत्यादी बाबतचे प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या maha.discom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही की हे संकेतस्थळही दिलेले आहे की त्या प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या या संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देण्यात येईल। उक्त पदाकरिता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता, अटी, शर्ती इत्यादी परावर्तित राहील। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीमध्ये जी काही सरळ सेवा भरती निघालेली आहे, त्या भरतीमधील एक शुद्धीपत्रक, एक जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।